अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना कल्पना आहे की पुणे शहरामध्ये हिंजवडी येथे मोठ्या प्रमाणामध्ये IT पार्कचं हब उदयास आला आणि खूप चांगल्या प्रकारची एम्प्लॉयमेंट आमच्या तरुण इंजिनियर्सला, अभियंत्यांना वगैरे मिळायला लागली. परंतु गेल्या 7-8 वर्षामध्ये ट्रॅफिक कंजेशन एवढं मोठं झालं, आपणही त्या विभागातून येत आहे, की त्याच्यामुळे मोठमोठ्या कंपन्या या परराज्यामध्ये जाऊ लागल्या, बँगलोर सारख्या ठिकाणी जाऊ लागल्या. आणि हे चित्र पाहत असताना हे होऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी मी चर्चा केली. अधिकृतरित्या 24/7/2024 रोजी बैठक घेण्यात आली. पूर्ण प्रधान सचिवांपासून MIDCच्या सर्व अधिकाऱ्यांपासून महसूलच्या लोकांपासून आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित माझ्या पुरंदर मतदारसंघामध्ये असणारी जवळजवळ 1450 एकर जागा, जी एअरपोर्ट पासून 3 ते 4 किलोमीटर आहे, जिथे कनेक्टिव्हिटी एकदम फास्ट आहे, 35 मिनिटात मुंबईतून पुण्यातून तुम्ही तिथे जाऊ शकता. पाणी उपलब्ध आहे प्रचंड. महाराष्ट्रात एवढं पाणी इंडस्ट्रीसाठी उपलब्ध नाही, एवढं पाणी माझ्या पलीकडचे जे क्लस्टर आहे, खडकवासल्याच्या पलीकडचं वीर, देवधर वगैरे, त्याच्यातून पाणी उपलब्ध आहे. एअर कनेक्टिव्हिटी, नवीन एअरपोर्ट तिथे होतं, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे मला वाटत नाही की इतकं चांगलं वातावरण IT पार्कसाठी दुसरीकडे कुठे आहे. आणि म्हणून मी ती विनंती केली होती, ती मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केली आणि तशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन 24ला दिल्या गेल्या, 24 जुलै 2024ला. तदनंतर 3/10/25ला माननीय मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांनी सुद्धा बैठक घेतली आणि या संबंधातला अहवाल बारामती RO यांनी ताबडतोब डिपार्टमेंटला द्यावा असं कळवलं. बारामती RO जे आहेत त्यांचा रिपोर्ट देखील हा आला आणि त्या रिपोर्टमध्ये अगदी क्लिअर कट बारामती RO यांनी लिहिलंय की 572 हेक्टर एवढी जागा ही शिल्लक आहे, चांगल्या प्रकारची जागा आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी क्लिअर कट जिल्हाधिकारी या कामी उद्योग विभागाने जागा मागणी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ताबडतोब MIDCने ही जागा जिल्हाधिकाऱ्याने मागायला पाहिजे. नंबर 1, तो प्रस्ताव दिला पाहिजे. नंबर 2, कमीत कमी वेळामध्ये याचं भूसंपादन आणि संपूर्ण प्रक्रिया करत इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीसाठी ताबडतोब सुरुवात केली पाहिजे. शासनाने अधिकृतरित्या पुरंदरला IT पार्क होणार हे देखील प्रस्ताव आज जाहीर करावा अशी माझी विनंती आहे. त्यानुसार जलद गतीने वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर ही सर्व कामं करत किती दिवसामध्ये फिजिकल काम सुरू होईल या बाबतीतलं उत्तर द्या. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शिवतारे साहेब यांनी जी मागणी केलेली आहे ती खरं जर आपण पुण्याची भौगोलिक परिस्थिती जर बघितली आणि तिथली सध्याची परिस्थिती बघितली तर एक दृष्टीने आवश्यक पण आहे. कारण की आपण हिंजेवाडीला जेव्हा IT पार्क हब म्हणून बघतो आणि तिथे तिथलं जे आपलं भूखंड आहे आणि तिथलं जो ट्रॅफिकची व्यवस्था आहे ते बघता आपल्याला पुरंदर येथे त्यांचा जो IT पार्कची मागणी आहे, मला असं वाटते ती रास्त आहे. आणि 3/4/2025 रोजी झालेली सन्माननीय उद्योग मंत्री, कॅबिनेट मंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. तिथे याचे आदेश दिले होते की पुढचं आपण याची कारवाई करावा म्हणून. नंतर RO कडून आपल्याला प्रपोजल 15/10/2025 रोजी प्राप्त झाला हा विभागाला. आणि त्याच्यानंतर 27/2/2026 रोजी MIDC आणि उद्योग विभागाने महसूल विभागाला जी 572 हेक्टर जमीन जी आपण लोकेट केलेली आहे ही शासनाची रेव्हेन्यूची जमीन आहे. तर ही महसूल जमीन आपल्याला जर घेता आली तर हे सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की महसुलीची जर जागा असेल तर आपल्याला त्याला शुल्क, आपल्याला तेवढे पैसे वाचतील आपले. तर आपण 27/2/2026 रोजी महसूल विभागाला ही मागणी केलेली आहे. आता याला प्रक्रिया अशी आहे साहेब की ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी, महसूल विभागाने हे कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणायला गरजेचं आहे. कॅबिनेटमधून जर आणलं तर याच्यात उद्योग विभाग आणि MIDCचं कार्य पूर्ण इथे झालेलं आहे. आम्हाला जर महसूल मंत्र्यांनी किंवा महसूल विभागाला आम्ही पाठपुरावा करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो, त्यांनी जर हा मुद्दा या पुढच्या महिन्यात जर एखादा कॅबिनेटमध्ये घेतलं तर आम्ही पुढच्या दिवशीच, त्याच्या नेक्स्ट डेज आम्ही ही तिथे घोषणा करू. महसूल विभागाने
गायरांची जागा ही, आणि गायरांची जागा उद्योगासाठी, मंत्री महोदय, गायरांची जागा उद्योगांसाठी, रोजगार निर्मितीसाठी देऊ शकतो याचे MIDC सीओना मी 2 सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर दिलेले आहेत. पब्लिक पर्पजसाठी देता येते आणि MIDC साठी विशेषतः देता येते. अशा 2 मी सायटल्स हे सायटेशन्स हे वेलरसू साहेबांनी दिले की अगदी त्याला धरून तुम्ही मागणी करा इमिडिएटली. कमीत कमी 1,00,000 तरुण मुलांना पुरंदरच्या गावागावातल्या गावामध्ये, छोट्या छोट्या गावांमधून, खेड्यापाड्यामधून सुद्धा इंजिनियर्स, ग्रॅज्युएट इंजिनियर्स, BE MTech झालेली मुलं आहेत, मुली आहेत, BCS MCS झालेल्या मुली आहेत. कमीत कमी 1,00,000 लोकांना इथे तरुणांना रोजगार मिळू शकतो. आणि म्हणून याला अगदी सिरियसली घेऊन मंत्री महोदय आपण IT पार्क जाहीर करा. विजय बापूंनी जो मुद्दा IT पार्कच्या संदर्भात या ठिकाणी मांडलाय त्याच्यावर सविस्तर आणि सक्षम उत्तर आमच्या राज्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु IT पार्क जाहीर करण्यामध्ये कुठेही अडचण नाही. आजच आपण सभागृहामध्ये निर्णय घेऊ की त्या ठिकाणी IT पार्क केला जाईल. परंतु सन्मान्य राज्यमंत्री महोदयांनी सांगितले की त्याची जी महसूल विभागाची प्रोसिजर आहे, मी इथं आवर्जून आदरणीय विखे पाटील साहेबांचं नाव रेकॉर्डवर घेईन की शेत जमीन असेल किंवा महसूल जमीन असेल, हे MIDC ला कशा पद्धतीनं तातडीनं देण्याची प्रक्रिया होते हे विखे पाटील साहेबांनी मागच्या त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये आम्हाला MIDC ला दाखवून दिलंय. शिर्डी असेल, अहिल्यानगर असेल, अनेक ठिकाणच्या महसूलच्या आणि शेतीच्या आपल्या शेती महामंडळाच्या जागा त्या MIDC ला त्यांनी दिल्या आणि तिथे आता उद्योग देखील निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे विजय बापू, तुमची ही मागणी वैयक्तिक नाही तर पुण्याच्या विकासासाठी आहे, IT पार्कसाठी आहे. तो IT पार्क नक्की त्या ठिकाणी केला जाईल आणि जेवढ्या जलद गतीनं महसूलची ही जागा आमच्याकडे घेण्यासाठी जी कारवाई करायची असते ती कारवाई आम्ही नक्की करू. लक्षवेधी क्रमांक 1. विधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे